अरे क्रांतिकारक आहेत ते आपले देश स्वतंत्र करणारे, त्यांच्या हातामध्ये बेड्या असतात. आम्ही काय कुठं चोऱ्या करून जेलमध्ये गेलो नाही. या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढताना हा गोपीचंद पळकर अनेक वेळा जेलमध्ये गेला. सांगलीच्या जेलमध्ये 2-2 महिने 3-3 महिने राहिला. अरे ज्या लग्नामधला प्रमुख पाहुणा, ज्या पत्रिकेमध्ये माझं प्रमुख पाहुणे म्हणून नाव होतं, त्याच लग्नातल्या लोकांनी माझ्यावरती मंगळसूत्र चोरीचा आरोप घातला. आणि 2014ला मी 2 महिने सांगलीच्या कारागृहामध्ये होतो. सांगलीच्या कारागृहामध्ये 2 महिने होतो. अशा केसेस माझ्यावरती झाल्या राजकारणामध्ये. अरे मोर्चा आंदोलन, बैलगाड्याची शर्यत, माझ्यावरती केस. एमपीएससीचं आंदोलन पुण्यामध्ये, माझ्यावरती केस. दुष्काळासाठी आंदोलन, आमच्यावरती केस. अरे याचा मला अभिमान आहे. काल त्या आमदारांनी त्यांच्या ट्विटरमधून ट्विट केलं की तुम्हाला गुंड पाहिजे का. अरे लोकांसाठी लढणारा जर गुंड असेल तर लोकांना का नको आहे. माझ्यावरती जेवढ्या केसेस आहेत त्या सगळ्या लोकांच्यासाठी आहे. माझ्या वैयक्तिक कुठल्या केसेस आहेत, माझ्या वैयक्तिक कुठल्या